5 जानेवारी 2026 आपडी थापडी हा मराठी सिनेमा पाहिला. श्रेयस तळपदे, मुक्ता बर्वे आणि संदीप पाठक वगैरे कलाकार आहेत. छान आहे. श्रेयस तळपदे हा जमीनदार असतो, म्हणजे आंबा आणि नारळ वगैरेचे असे कोकणातला आपला शेतकरी, श्रीमंत शेतकरी असतो, भरपूर पैसे, आणि दरवेळेस तो आंबा महोत्सव पहिला नंबर नेहमी त्याचा जिंकायचा. पण आणि त्याची बायको असते मुक्ता बर्वे आणि त्याला एक मुलगी असते, आणि एक दामू म्हणून, म्हणजे संदीप पाठक हा त्याचा म्हणजे त्याचे आई वडील वारले असतात आणि तेव्हापासून ह्या पाटील कुटुंबांनीच त्याचा सांभाळ केला असतो, त्याच्यामुळे तो पण एक घरातला एक मेंबर असतो. सगळं छान असतं, पण पैशाला फार कंजूस असतो तळपदे. आता त्यांच्याकडे एक म्हणजे बकरी असते पाळलेली, तर ती पिल्लू देते. मग त्या पिल्लूचं नामकरण हे लोक पिंकू करतात, आणि मग तिच्यावर त्याच्या मुलीचा खूप जीव असतो, त्या पिल्लावर खाणं पिणं सगळं तिचं करणं. तर एक मध्ये काही दिवसांनी 2-4 दिवस ते पिल्लू काही खातच नाही, तोंडच लावत नसतं. तर मग डॉक्टरांना दाखवायचं. ती म्हणते बाबा ते काही खात नाही. मग म्हणतो ठीक आहे, आपण डॉक्टरांना दाखवू. पण डॉक्टरांकडे पैसे खर्च करायचे म्हणजे त्याला नको नको असतं, म्हणून ते आधी कंपाऊंडरला घेऊन येतात. डॉक्टरला उगीच खोटा फोन करून कुठेतरी दुसरीकडे पाठव. पण त्या कंपाऊंडरला काही येत नसतं, तो काही सांगतो खर्च लागेल, ऑपरेशन करावं लागेल असं. मग ते त्याला हाकलून पाठवून देतात. मग म्हणतात आता काय करायचं. त्याचे काहीतरी मित्रमंडळी असे सांगतात की मुंबईला असं फुकट जनावरांचा दवाखाना आहे. म्हणतात चला आपण तिकडे घेऊन जाऊ. मग तिकडे जायचं तर रेल्वेने जायचं. आधी ट्रॅक्टरनी पिल्लूला घेऊन निघतात. ट्रॅक्टर रेल्वे स्टेशनला लावतात, म्हणजे घरात असं दाखवायला की आम्ही ट्रॅक्टरनी घेऊन चालू त्याला, आणि रेल्वे स्टेशनला लावतात आणि विदाऊट तिकीट प्रवास करतात. उतरल्यावर टीसी त्यांना पकडतो, तर ते त्याच्या हातावर तुरी देऊन पिल्लाला तिथेच टाकून पळतात. चकमा देऊन ते म्हणजे निसटायला त्यांचं हे होते, म्हणजे निसटतात. पण पिल्लू राहून जातं पिंकू त्यांच्याचकडे. तर तो पगारे म्हणून असतो टीसी, तो खूप प्रेमळ असतो चांगला. तो त्या पिल्लाला घेऊन येतो घरी, म्हणजे आधी तो ठेवतो तिथल्या साहेबांशी बोलून, काय तर साहेब म्हणतात स्टोअरमध्ये रूममध्ये ठेवा, कोणाचं राहिलं असेल तर म्हणजे क्लेम करायला येईल असतो हे. तर तो अगदी त्याला प्यायला पाणी बिणी सगळं व्यवस्था करून येतो, पण त्याचा काही जीव मानत नाही. तर तो आपल्या घरी घेऊन येतो. आता घरी घेऊन आल्यावर त्याच्या बायकोला आवडत नाही, बायको जाते माहेरी निघून. पण मग हा त्या पिल्लाची देखभाल करतो. पण त्याचे साहेब म्हणतात नाही साहेब, हे असं तुम्हाला इतके दिवस सुट्टी घेऊन घरी राहता येणार नाही, आणि असं कायद्यात पण बसत नाही. तर कायद्यानुसार जर 2-3 दिवसात कोणी आलं नाही क्लेम करायला, तर आपल्याला त्या वस्तूचा लिलाव करावा लागतो. त्याच्यामुळे तुम्ही एक लिलावाची जाहिरात देऊन टाका. मग आता लिलावाची जाहिरात येते, तर ह्यांना आधी काहीच कल्पना नसते, आणि घरी मुक्ता बर्वे त्याची मुलगी सारखी कधी येणार बाबा पिल्लाला घेऊन, आणि आपलं खोटं थाप सांगितले असते की डॉक्टरांनी ठेवून घेतलंय त्याला, बरं वाटलं की पाठवतील वगैरे. तर त्याचा जो एक रायव्हल असतो त्या गावात, त्याच्या वाचण्यात ते येतं, आणि तो मग घरात सगळं सांगतो. मग मुक्ता बर्वे आणि मुलगी चिडून निघून जातात, म्हणजे आम्हाला वाटलं नव्हतं की तू इतका कंजूस असतील वगैरे. मग आता काय करायचं लिलाव. तर आणि हा जो त्याचा दुश्मन असतो गावातला, तो म्हणतो मी तर आता लिलावात ह्याला जिंकणार आणि कापून खाणार, त्याचं मटणच बनवायचं असं. आणि प्रत्येक जणच टिपलेलं असतं ना त्याला विकत घ्यायला. तर आता काय करायचं. हा जर असाच गेला लिलावात तर म्हणजे ओळखतील सगळे, म्हणून मग ह्याच्या एका ओळखीच्या मित्राच्याकडून हा मेकअप करून घेतो बाईचा, आणि जातो लिलावात. आता लिलावात बोली वाढत जाते. आधी सुरुवात 2200 पासून होते, जो दंड असतो तो. इतर सगळे विचारतात की का 2200, म्हणे ते तर 700-800चं पण पिल्लू नाहीये. तर म्हणे नाही, मग ते सांगतात बॅकग्राऊंड काय झालं ते. त्याच्यामुळे ती दंडाची जी रक्कम आहे तेवढी तर मिनिमम बोली लावावीच लागेल, आणि मग त्याच्यावर हे काय, तर ती बोली करत 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 15,000, 10,000, 20,000 करत
ती 25 पर्यंत पोहोचते. कारण मध्येच ह्याचं लक्ष, त्या दुश्मनचं लक्ष श्रेयस्पदेच्या त्याच्या पावलांकडे जाते. आणि पावलात त्या वाहना पण त्याच्या फेमस असतात त्या गावात. म्हणजे इतक्या घासलेल्या असतात तरी तो त्या रिपेअर करून घालत असतो. इव्हन तो देवळात जायचा तर चप्पल कोणी हे करू नये म्हणून स्कूटरला तो कुलूपाच्या त्या चेनला लावून जायचा. म्हणजे त्याचा कंजूसपणा बरेच असं छोट्या छोट्या प्रसंगातून दाखवलाय. मग ओळखतो त्याच्यामुळे मग तो वाढवत जातो. मग शेवटी हा म्हणजे एक्सपोज होतो त्यांच्या समोर की हो मीच म्हणजे असं केलं वगैरे. तर मग ते म्हणतात मग आता तुम्हाला हे करा, तुरुंगवास आणि दंड भरावा लागेल. त्यामुळे तो ठीक आहे, मला तुरुंगवास कबूल आहे. त्यांना वाटतं की म्हणजे काय कद्रू आहे, म्हणजे पैसे पण भरायला तयार नाही आणि तुरुंगवास. पण मग ते घरच्यांना कळवतात, मग येतात सगळे मुक्ता बर्वे, मुलगी, दामू भेटायला सगळे. तर मग ती मुलगी म्हणते बाबा तुम्ही का असं केलं. मुक्ता बरोबर म्हणे मला वाटलं नव्हतं. म्हणे नाही म्हणे मी त्याच्याकरता पैशांकरता मी नाही नाही म्हणालोय. कारण मी सगळ्यांना तुम्हाला इतका त्रास दिला, पिंकूला पण इतकं म्हणजे हे केलं, त्रासच म्हणजे दिला. तर त्याची शिक्षा म्हणून स्वतःला करून घ्यायची म्हणून मी स्वतःला तुरुंगवास हे केलाय. पैसे मी बाहेर आल्यावर भरणारच आहे, मी पैसे दिल्याशिवाय जाणारच नाही, दंड भरूनच मी हे करेन, पण मला स्वतःला शिक्षा व्हावी म्हणून मी हे केलं. मग ते ऐकून पोलीस आणि ते रेल्वेचा तो पगार आहे त्याला सोडा म्हणतात. तो सोडतो, बाहेर येतो. पिल्लू पण मिळते मग त्यांना आणि मग हा द्यायला लागतो पैसे. म्हणतो नको राहू द्या म्हणे, भरपूर आम्ही विदाऊट तिकीट पकडले, आमचा जो कोटा असतो त्या महिन्यातला तो पूर्ण झालाय, आता तुम्ही हे पैसे घ्या आणि त्याच्यावरच पिंकूवरच खर्च केला, त्याच्या दवा दारू याच्यामध्ये. आणि मग निघतात ते लोक सगळे परत जायला. आणि ट्रॅक्टर घेऊन आला असतो दामू. तर हा लगेच डोळे वटारतो त्याच्यावर की म्हणजे एवढा खर्च का केला. तो दामू म्हणतो मी माझ्या पैशाने खर्च केलाय. आणि बसल्यावर म्हणतो चला आता मस्त आपलं पिल्लूही मिळालं आणि ते पण विदाऊट पैशाने. आणि मग चालले डुगू 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 हे. तर म्हणजे शेवटी जी शेपूट आपण म्हणतो ती वाकडीच, त्याच्यात काही म्हणजे बदल झालेला नसतो. पण त्यांना म्हणजे पिल्लूही मिळतं आणि सगळे आनंदाने घरी जातात. छान आहे सिनेमा, छान. मुलींनी सुंदर ऍक्टिंग केली, सगळ्यांनी छान केली, पण त्या छोट्या मुलींनी पण छान केलंय का.